अस्सलामुअलैकुम, जय हिंद। गांव विचार न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मी मिर्झा वजाहत बेग, आपण पाहत आहे गांव विचार न्यूज लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रात परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात विविध मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। आता बातमीपत्र सविस्तराने पाहूया। पाथरीत लाल सेनेच्या वतीने विविध मागणीसाठी भव्य मोर्चा। पाथरी शहरात दिनांक 4 जुलै 2024 रोजी मोर्चा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथून निघून उपविभागीय कार्यालय पर्यंत काढण्यात आला आणि विविध मागणीचे निवेदन लाल सेनेच्या वतीने देण्यात आले। या मोर्चात आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सहभाग दिसून आला। उपविभागीय अधिकारी यांना विविध मागणीचे निवेदन देताना लाल सेनेचे गणपत भिसे सह ॲडव्होकेट संदीप दात्रे, ज्ञानेश्वर मोरे, अशोक ओबाडे, अविनाश मोरे व आदींचे स्वाक्षऱ्या आहेत। SDM आहेत त्यांच्याकडे आज आम्ही आलेलो आहोत आणि त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे जी मागणी केलेली आहे की अधिवेशनामध्ये आमचा हा प्रश्न सरकारकडे आपण पाठवावा आणि आमच्या ज्या गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनीवरून आम्हाला जे हकलण्याचं जे काम चालू आहे पोलीस प्रशासनाच्या मार्फत, तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाहीत। हे तुमच्या समोर, प्रेसच्या समोर आम्ही या ठिकाणी DM ला सांगितलेलं आहे की आमच्या गायरान जमिनीवर जर तू पाय जर टाकला तर आम्ही त्या ठिकाणी मरूत, पण तुम्हाला पाय त्या ठिकाणी टाकू देणार नाहीत। एवढा संघर्ष त्या ठिकाणी गायरान जमिनी संदर्भात निवेदन दिल्यानंतर SDM साहेबांचं काय उत्तर आलेलं आहे? SDM साहेब शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि या मागण्यांच्या अनुषंगाने सरकारला कळवून जे काही योग्य निर्णय घ्यायचा असेल अशी शिफारस त्या ठिकाणी शासनाकडे करणार आहे। आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांनी यासाठी आजच्या मोर्चाची रॅली मध्ये हरी झेंडी दाखवण्यासाठी बोलवलं होतं, कारण मागच्या वेळेच्या अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्या आमदारांना भेटलो होतो, परंतु एकाही आमदारानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला नाही। हे एकमेव आमदारानं विधान परिषदेमध्ये आमचा प्रश्न उपस्थित केला आणि आमच्या ज्या काही मातंग असतील, दलित असतील, बाकीचे पारधी असतील, आदिवासी असतील, भटकी विमुक्त असतील, त्यांची बाजू त्या ठिकाणी हाऊसमध्ये लावून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडून आमच्या काही अपेक्षा असल्यामुळे आम्ही त्यांना बोलवलेलं होतं की तुम्ही आता सुद्धा या अधिवेशनाच्या दरम्यान आमचा प्रश्न उपस्थित करावा, त्यासाठी त्यांना मी या ठिकाणी आले। चळवळीच्या बाबतीत जे मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढते याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आपलं म्हणणं आहे ना, खेड्यामध्ये जोपर्यंत लेकरू उडत नाही माय सुद्धा दूध पाजत नाही। आपले जे प्रश्न आहे आपण सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी एक लोकशाहीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला एक मार्ग आहे। मग धरणे, आंदोलने, उपोषण, मोर्चा हे काढून आपले जे मागण्या आहेत, जे शासन दुर्लक्ष करते ते मागण्या मागण्याचं एक संधी हे निमित्ताने आपल्याला असते। आणि आज तेच काम गणपत भिसे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी करतात। आपण लांबून लांबून सगळेजण आलात आणि आपला उद्देश एवढाच आहे की हे गायरान जमीन असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळाची ज्याचा काठी असतील, घरकुलाला मिळणारा शहर आणि ग्रामीण भागाच्या निधीमध्ये जे तफावत आहे ते मुद्दा असेल, हे सगळे प्रश्न कोणासमोर जरी मांडले तर हे मान्यच करावं लागेल असे प्रश्न। अनेक वेळेस दलिताच्या बाबतीत विधान परिषदेमध्ये मी या ठिकाणी प्रश्न मांडले। गणपत भिसेने, मी तर विसरलो होतो पण गणपत भिसेने मला आठवण करून दिली। 20/99 तारांकित प्रश्न क्रमांक सुद्धा त्यांनी सांगितलं।